सोहम काय करतोय तो? गेम खेळतोय. गेम खेळतोय. काय पडतंय तू दाखव. अरे देवा, इथे लाईट बिल आहे. अगं गौरी, काय म्हणताय? परवा तुला लाईट बिल भरायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? हे बघ इथे पडलंय हॉलमध्ये. सोहम, तुला सांगितलं होतं लाईट बिल भरायला? ताई भरून टाक लाईट बिल. ताई भर ना लाईट बिल. तूच भरून घे ग. आणि काय चाललंय? हा तिला सांगते, ती याला सांगते. काय चाललंय मला कळत नाही. आळशी मुलं आहे मुलखाची, आणि तुम्ही बसले असता खुर्चीमध्ये मी माझं काम करते, माझ्यावर कशाला चिडतेस तू? तुम्ही बनायला पाहिजे. तुम्ही यांनी काम करायला पाहिजे. मुलांची काम आहे ती सगळी. मला कळत नाही काय वागायचं. बेल वाजते, कुणीतरी दारू कोणीतरी उठा. सगळी सोहम अरे मुझे बात नींद काय किती वेळ लागला पेन उघडायला? अहो बघा ना कसे पडलेले असतात घरामध्ये. वाटीवर साखर पाहिजे होती. काय किती पसारा आहे तुझ्या घरामध्ये. कसं काय करावं बाई. आता शेजाऱ्यांना सुद्धा कळायला लागलं की आपल्या घरामध्ये पसारा असतो. प्रार्थना जरा शिकव. अगं लग्नाचं वय झालंय. प्रार्थना तुला उठ. हे काय पसारा बाई. काय करावं बाई. यांना बसायला जागा नाही. सोहम बाबा का ओरडते? तुझी मुलं दोघं पण बघा ना काय करू. आडत असले तर पोळ्या कुठे मिळणार. काय शिकना शोर कर. मुझे सोना है. अगं किती वाजले बघतेस का? प्रार्थना उठायची वेळ झाली. उठ पटकन. मला शिस्त सगळ्यांनी मला माझं काम करायचंय. अहो साहेब काय तुमची मुलं किती पसारा आहे. सगळं वडण लावायचं काम असतं ना, ते आईचं काम असतं. वडिलांचं काय आईचंच काम असतं का ते? बघा आपण काय म्हणलं की ते आपल्यावरच येणार नाही. आईचं काम आणि आपण बसून राहणार खुर्चीमध्ये. काय सांगा. असंच असतं माणसांचं. आपल्याला तुमच्याकडे असंच आहे ना? नाही भाई आमच्याकडे आमची मुलं इतकं व्यवस्थित सगळं टाकतील असतं. बाईला कसं जमतं? एकदा बघून मी घरी कसं जमतं तुम्हाला? हो पण त्यांचे मित्र कसं वागतात ते बघा तुम्ही जरा. साखर दे ना मला एक वाटी. साखर ना तुला तुझ्या घरात नाही हो. किचन मध्ये व्यवस्थित असतो माझं. बाहेरच पसारा खूपच पसारा. प्रार्थना पटकन इकडे आहे. सोहम आता तो मोबाईल ना मला काढून फेकून द्यावा लागेल. उठ आधी. चल उठ पटकन. मागुराची गाडी कर लवकर. काय उपयोग द्यायचा नव्हता मोबाईल. मी नाही सांगितलं होतं. तुझ्या अट्टामुळे त्याला मोबाईल दिला मी. त्याचे रिचार्ज करायला पैसे कोण देतं महिन्याला? तरी 1000 वेळा सांगितलंय त्याला फार मोठे फॅड करून ठेवू नका म्हणून. अभ्यासाच्या नावाने बोंब. कधी बोलता तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत? त्याला काम तुझं आहे. मुलांचा अभ्यास बघणं. माझं काम नाहीये ते. सारखं तुम्ही मी करायचं तरी काय काय. अभ्यास बघा, बघा, बाहेर जाणं, बिलं भरणं. आई बाबा शांत राहा. सोने भी नाही दे रे हो. अप्सरा सारखी झोपलेलीच असते. तिला उठवा जरा. सोना है मुझे. उठ बाळा. मी चाललो माझ्या रूम मध्ये. थोडी देर. मी चाललो. सोहम काय अहो काय खरं सांगू का? तुमच्या दोघांचं पण लक्ष नाही का मुलांकडे? काय सांगायचं आता. मुलं आजकाल ना आपलं ऐकण्याच्या पलीकडे गेलेली आहे. त्यांना ना बाहेरच्या मित्रांचं यांचं त्यांचं बघून मस्त आरामात. आपण लहान होतो तेव्हा आई वडिलांचा शब्द खाली पडू द्यायचो. हो ना. आणि आता बघा काही म्हणजे काही ऐकत नाही. ही प्रार्थना बघा. अगं तू प्रार्थना लग्नाचं वय झालंय. तुला जरा किचन मधलं खरंच तिला सध्या चहा सुद्धा बनवता येते. आता हिला पूर्ण स्वयंपाक काय करेल. आमचं नाव रोशन करेल. हिला काहीच येत नाही. हिच्या आईला बघा शिकवायला. प्रार्थना इकडे ये. प्रार्थना पटकन ये. बघ कोण आल्यात बाजूच्या आणखी आल्यात. ये पटकन ये. इकडे ये बेटा. कशी आहे? अच्छा आंटी. छान सांगायचं त्यांना. आप कैसे आंटी? मी ठीक आहे. तू बरी नाही वाटत आहे? मला खूप झोपते. काही नाही हो. रात्री थोडा अभ्यास करत होती. अभ्यास करत होती का मोबाईल? नाही कसला अभ्यास करते ती? मोबाईल मध्येच असते. आईचा अजिबात आई सिरियल बघत बसते आणि मोबाईल बघत बसते. आणि मी काम करून करून थकून जातो. बाहेर चालू कर. आपल्या घरातलं दाखव. किती
किती वेळा सांगायचं? हे सुद्धा मीच करायचं. सगळं आपल्या बायकांनाच करावं लागतं. माणसं पण मी आता ठरवलंय मी की नाही बाई एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे जाणार. सगळ्यांनी तुला एक ऍड्रेस देते आपण. नक्की नक्की द्या. सगळ्यांच्या डोक्यामध्ये जरा प्रकाश पडला पाहिजे कसं वागावं. मला कुठल्याही काउन्सिलरची गरज नाहीये. मला सगळं समजतं. सगळ्यांनी आपापली कामं केली पाहिजे. आईचं काम आईने मुलांना सांभाळलं पाहिजे व्यवस्थित. अहो साहेब पण फक्त आईनीच सांभाळलं पाहिजे का? वडिलांचं फक्त दाखवायचं थोडं. असं चालतं का मला सांगा? चल मी जाते ना. थँक्यू. हो पण हे बघा परत अशा वहिनींना सांगू नका आमच्याकडे रस्त्याला.